उरण, बेलापूर, नेरूळ या महत्त्वाच्या उपनगरीय रेल्वे मार्गावर धावणाऱ्या लोकल गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली असून आजपासून या मार्गावर एकूण 50 लोकल फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी प्रत्यक्ष सुरू झाल्याने दररोज या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. या मार्गावर लोकल फेऱ्यांमध्ये वाढ व्हावी यासाठी उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी सातत्याने आणि प्रभावी पाठपुरावा केला होता. प्रवाशांची वाढती गर्दी, दैनंदिन प्रवासातील अडचणी तसेच वेळेअभावी होणारे हाल लक्षात घेऊन त्यांनी रेल्वे प्रशासनासह केंद्र आणि राज्य सरकारकडे वेळोवेळी मागणी केली होती. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून प्रवासी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी उरण, बेलापूर, नेरूळ मार्गावर दररोज 20 फेऱ्या जाणाऱ्या आणि 20 फेऱ्या येणाऱ्या अशा एकूण 40 फेऱ्या कार्यरत होत्या. मात्र प्रवासी संख्या झपाट्याने वाढल्याने या फेऱ्या अपुऱ्या ठरत होत्या. आता 10 अतिरिक्त फेऱ्यांची वाढ करून एकूण 50 फेऱ्या सुरू करण्यात आल्याने गर्दीमध्ये लक्षणीय घट होणार असून प्रवास अधिक सुरक्षित, वेळेत आणि सुलभ होणार आहे. गव्हाण रेल्वे स्टेशन तसेच दिवंगत प्रकल्पग्रस्तांचे नेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी जवळ असलेल्या तरघर रेल्वे स्टेशन आजपासून सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे विमानतळ परिसर, औद्योगिक क्षेत्रे तसेच नवी मुंबईकडे ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रवास अधिक सोयीस्कर झाला आहे. विशेषतः कार्यालयीन वेळा, शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, कामगार वर्ग तसेच उरण, पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील नोकरदार प्रवाशांसाठी ही वाढ अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. गर्दी कमी झाल्याने प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळत असल्याच्या प्रतिक्रिया प्रवासी वर्गाकडून व्यक्त होत आहेत. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल प्रवासी वर्गाने केंद्र सरकार, राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाचे मनापासून आभार मानले असून आमदार महेश बालदी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.